पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रे देवाची ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ भगवान की जय। मदरधरी सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्याधरू एकावरी। सियावर रामचंद्र भगवान की जय। आज आपल्या कथेचा 6वा दिवस, दुसरं सत्र सकाळच्या भागामध्ये महाराज सत्रामध्ये आपण पाहिले त्या ठिकाणी भरत हा व्याकुळ झालेला आहे आणि आपल्या भावाच्या भेटी करता निघाला आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी भरत भेट झालेली आहे। राम आणि भरताची भेट त्याचे वर्णन महाराज शब्दाने केले जाणार नाही। त्या ठिकाणी कैकेयी सुद्धा लज्जित झाली, परंतु त्या ठिकाणी फार कोमल आणि अतिमधुर वाणीने श्री रामायण महाराज कैकेयीला समजवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर महाराज तिन्ही माता आणि मातांचं दर्शन घेतलं, गुरूंचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी श्रीरामानं। आणि माता सीतेला जेव्हा तापस वेशामध्ये पाहिलं जनक राजाला सुनैना नाही राणीनं, त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे हरी आणि अभिमान सुद्धा वाटतोय त्यांना। तापस बेस जनक सिया देखी भयहु प्रेम परितोष विशेष। राम 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 जय राम राम राम
जनक जी को विशेष संतोष हुआ। जनक जी बोलते हैं, बेटी तूने दोनों कुल को पवित्र कर दिया है, तेरे निर्मल यश से सारा जगत उज्जवल हो रहा है आणि सगळे तुझी आणि स्तुती करत आहे, कारण दोन्ही आणि कुळांचा तू या ठिकाणी उद्धार केलेला आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळे आणि महाराज अवधपुरी त्या ठिकाणी जमा झालेली आहे, एकत्र आलेले आहे। अशा प्रकारे सीता मैयाने जेव्हा त्या विधवा सासवांना पाहिलं तेव्हा महाराज तिला अतिशय दुःख झालं, रडायला लागली ती। अशा प्रकारे राजा दशरथाच्या मृत्यूची हकीकत सांगितली। राजाने केलेला जो आकांत आहे तो आकांत सुद्धा श्रीरामाला सांगितलेला आहे आणि त्यामुळे पितृ आणि महाराज विरहामुळे प्रभू श्रीराम जे दुःखी आहेत, कष्टी आहेत। अशा प्रकारे त्या ठिकाणी चित्रकूटावरती बंधू मातृ स्वजन इष्ट मित्र मुनिवर सगळे एकत्र जमले आणि रामचंद्राच्या भेटीची महाराज सर्वांना लागलेली जी तहान भूक आहे ती हरलेली आहे। कारण खरं सुख, खरं समाधान कुठं जर मिळत असेल महाराज ते प्रभू भेटीमध्ये मिळते महाराज। हरी मिलता है सच्चा सुख केवल श्री राम तुम्हारे चरणों में। मिलता है सच्चा सुख केवल श्री राम तुम्हारे चरणों में। यह विनती है पल पल छिलकी रहे धाम तुम्हारे चरणों में। यह विनती है पल पल छिलकी रहे धाम तुम्हारे चरणों में। चाहे जग सब भैरी रामचंद्र भगवान की। त्या ठिकाणी महाराज जी कोळी आहे त्या कोळ्यांनी महाराज सर्वांकरता त्या ठिकाणी कंदमुळे वगैरे आणलेले आहेत, सर्वांची त्या ठिकाणी महाराज व्यवस्था केली। अशा प्रकारे या ठिकाणी 4 दिवस निघून गेले आहेत। सर्वांनाच वाटतंय महाराज की श्रीराम आपल्या सोबत राहावे आणि अशा प्रकारे भरतजींनी सर्व ऋषी मुनी जनकजी यांना महाराज आपल्या जवळ बोलवलेलं आहे। हॅलो आणि वडाच्या आणि महाराज वृक्षाखाली सर्व एकत्र बसले। कमी करायचा विको मागू। हॅलो फक्त गायनापुरती किंचित देत जा। हॅलो विको कमी करा विको। हॅलो हरी हरी किंचित बास पण कमी करा। सर्वचे सर्व आणि महाराज त्या वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी भरतजी महाराज त्या सभेमध्ये उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर भरतजी म्हणतात की श्रीरामा आमची इच्छा आहे त्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करावा, राज्याभिषेक करून आणि त्यानंतर इथंच तुम्हाला राजा बनवावं।
दादा तुम्ही इथून आणि अवधपुरीला वापस जा, सीता मातेसहित लखनला सुद्धा घेऊन जा, आणि पुढील जो प्रवास आहे, पुढील जो वनवास आहे, हा तुमचा दास करेल. अशा प्रकारे त्यावेळेस श्रीराम म्हणतात की भरता, अरे पितृवचनानं अवधपुरीमध्ये येण्यास मी असमर्थ आहे. अशा प्रकारे अनेक आना आणि शब्दा घालून त्या ठिकाणी रामचंद्रांना ते मनवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी भरत महाराज धमकी देतो, दादा आपण जर या ठिकाणी जर माझ्या म्हटलं जर नाही ऐकलं तर हा दास तुमचा या ठिकाणी प्राण देहत्याग करेल. हो, या ठिकाणी माझा मी जीव सोडून देईल. अशा प्रकारे धमकी दिली. द्यानं दोनचा स्वर पाहता तरी कुठं आहे आता. नाही घ्या एक मध्ये लावा. चाटी सुपर आहे, सुपर आहे चाटी. कमी झाली होती दोन्ही स्वर्गावर. लागत नाही का? श्रीयावर रामचंद्र भगवान सांगितलं दात स्वर्गवासी झाले. अशा प्रकारे महाराज भरता, अरे वडिलांना दिलेलं मी वचन आहे, प्राण जाये पर वचन न काही. आपल्या रघु आणि कुलाची ही रीत आहे बाबा. अशा प्रकारे आणि त्यावेळेस महाराज त्याला खूप समजवण्यानंतर शेवटी भरत म्हणतो, दादा कारण मी आणि तुमच्या सिंहासनावर बसणं कधीच शक्य नाही. तेव्हा माझी एक विनंती आहे, तुमच्या ज्या पादुका आहेत देवा, त्या पादुका द्या मला. त्याच आणि मी राजसिंहासनावर ठेवेल, रात्रंदिवस मी त्यांची पूजा करेल. आणि अशा प्रकारे 14 वर्ष मी चकोरासारखी तुमची वाट पाहिजे. तरी जर तुम्ही नाही आला ना तर हा भरत तुम्हाला जिवंत दिसणार नाही. सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि त्या ठिकाणी भरताना श्रीरामाच्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतल्या महाराज. आणि भरतजी आणि सर्व अवधपुरी परतीला निघाले आहेत. सियावर रामचंद्र भगवान की जय. सीताराम सीताराम श्री राम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम. सीताराम 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 राम राम सीताराम राम राम.
हातात महाराज अति तेजस्वी धनुष्य आहे, उजव्या हातामध्ये बाण आहे अशा प्रकारे, आणि पाठीमागे भूमिकन्या सीता शोभत आहे. आणि चित्रकूटावरती महाराज सीता आणि रामजी त्या पर्णकुटीमध्ये आहेत अशा प्रकारे. आणि लखनजी महाराज दररोज त्या ठिकाणी कन्न पोळी आणि आणण्याकरता जातात. एक दिवस माता सीता आणि श्रीरामाच्या चरणाजवळ बसले असताना त्या ठिकाणी देवराज इंद्राचा मुलगा आहे जयवंत. या जयवंतानं महाराज सीतेला पाहिलं आणि सीतेला पाहिल्यानंतर याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी वाईट भावना निर्माण झाली. आणि हा जो जयवंत आहे, या जयवंतानं कावड्याचं रूप धारण केलं आणि कावड्याचं रूप धारण करून ज्या ठिकाणी माता सीता बसलेली होती भगवंताचे पाय चिपी, हा येऊन महाराज सीता मैयाच्या अंगठीला आणि महाराज त्या ठिकाणी कुरवाळले, तोच मारायला लागला, कुरतळायला लागला. आणि त्यामधनं काय झालं, सीतेच्या आणि महाराज पायाला जखम झाली, रक्त व्हायला लागलं. एक दोन वेळेस माता सीतेनं महाराज त्या ठिकाणी त्याला हाकललं, कारण प्रभूचा विश्रमाचा आणि वेळ आहे, कसं काय बरं उठवावं देवाला. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीरामांना जाग आली. पाहतात तर सीतेच्या आणि महाराज अंगठ्यातून रक्त येऊ लागलेलं आहे. सगळा प्रकार आणि महाराज श्रीरामांना जेव्हा कळला, प्रभू श्रीरामानं एक दर्भाची काडी घेतली आणि दर्भाची काडी घेऊन त्या कावड्याच्या मागं सोडली महाराज त्याला मारण्याकरता. जोच कावडा उडाला की नाही, पोट काढायला लागला, तेव्हा कोणीही सुद्धा वाचायला महाराज तयार नाही. अशा प्रकारे तो इथं तिथं तिथून इथं आणि महाराज पळायला लागला. अशा प्रकारे हरी सीता चरण चोच हती भागा ब्रह्मदेवाजवळ गेला, शरण गेला. ब्रह्मदेवानं सुद्धा त्याला महाराज त्या ठिकाणी शरणागती त्याची पत्कारले नाही. अशा प्रकारे इंद्राकडे गेला, इंद्राने पिटाळून दिला तिला. आणि शेवटी महाराज पळत 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 त्याला कळलं की शेवटी साधूच आपलं रक्षण करेल, देव आपलं रक्षण करणार नाही. आणि मग नारदाकडे यानं धावा घेतला. अशा प्रकारे नारद देखा विकल जयंता भयभीत होऊन दुर्वासा ऋषी ज्याप्रमाणे पळ सुटले होते, भगवंताच्या चक्रा त्याच्या मागे लागलं होतं दुर्वासाच्या, त्याप्रमाणे हा सुद्धा महाराज पळत आहे. आणि शेवटी महाराज हा नारदाकडे गेल्यानंतर नारदाला शरण आला. गुरुदेव
फार मोठा माझ्याकडनं अपराध झाला. हो. आणि जसा नारदाच्या जवळ गेला महाराज तेवढं ते दर्भ आहे ते डोळ्याला लागलेली आहे त्याचा डोळा जखमी झाला. घाबरला हा. त्राहीमाम करायला लागला. त्यावेळेस महाराज, कारण संतांचं अंतकरण हे कोमल आहे. संतांच्या अंतकरणास जो संताला शरण गेला महाराज, देव त्याला माफ करेल. आपल्याकडनं जर काही गुन्हा झाला असेल ना तर संतांना शरण जावं, अशा प्रकारे. आणि त्या ठिकाणी महाराज शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या सर्वांमध्ये हा जीव अडकून पडलेला आहे. त्याला महाराज कुठंही त्याला थारा भेटला नाही. त्यावेळेस महाराज संतांकडे गेला. नारदजी म्हणतात, हे बघ जयंता, तुझ्या हातून फार मोठा घोर अपराध झालेला आहे. यामध्ये तुला कोणीही वाचू शकणार नाही. अरे, कारण तू सीतेची खोडी काढलेली आहे अशा प्रकारे. आणि रामद्रोह्याला महाराज या ठिकाणी कुठलीही जागा मिळणार नाही. गुरुदेव मला माफ करा, काहीतरी करा, माझे प्राण वाचवा. सांगितलं, तू जाऊन सीतेलाच माफी माग. आणि अशा प्रकारे त्या जयवंताची वापस यायला हिंमत नाही. हरी. आणि मग हा जयवंत महाराज माता सीतेकडे गेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हरी. मी शरण तुला जय अंबे सुख शांती मिळेल, पाप वासना दूर पडेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज सीता मातेचं अंतकरण हे उदार आहे. सीता मैयाने त्याला महाराज त्या ठिकाणी माफ केलेला आहे. पुढे महाराज चित्रकूटावरून मुनिगणांचा निरोप घेतला दोघे भावांनी आणि सीतेसहित पुढील प्रवासासाठी निघालेले आहेत. अशा प्रकारे आणि प्रवास निघाला महाराज. अत्रि ऋषी आणि महाराज अनुसूया माता यांना भेटण्याकरता प्रभूजी निघाले आहेत. कारण अत्रि आणि अनुसूया यांना महाराज भगवंताची साधना केली होती की हे देवा, तुम्ही कुठल्याही रूपामध्ये या, पण आम्हाला तुम्ही भेट द्या. कभी राम बन गे, कभी श्याम बन के चले आना प्रभु जी, चले आना. कभी राम बन के, कभी राम बन के चले आना प्रभु जी, चले आना. तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना. प्रभू रामचंद्र आणि महाराज अत्रि आश्रमामध्ये शिरले. त्या ठिकाणी महामुनी आहेत ते हर्षित झालेले आहेत. अत्रि मुनी व अनुसूया यांनी
त्या ठिकाणी सियावराचं महाराज त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर स्वागत केलेलं आहे. आणि लखनजी महाराज ऋषींच्या पाया पडतात, दंडवत प्रणाम करतात. तेव्हा महाराज अत्री ऋषीने त्यांना हृदयाशी धरलेला आहे. अशा प्रकारे अत्री आणि अनुसयाची ही पर्णकुटी आहे. आणि त्या ठिकाणी हरि अत्रि के आश्रम जब प्रभु गयो सुनत महामुनि हर्ष भयो. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. पुलकित गात अत्रि उठ धाये देखी राम आतुर चले आए. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. करत दंडवत मुनिवर लाये प्रेम भारी लोचना नाये. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे प्रभू रामचंद्राचं. आणि अत्री आणि अनुसया त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची स्तुती करतात. नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाम्बुजम् अपकामिकामस्वाधमन् निकामश्यामसुन्दरं भवाबुधनाथमन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविग्रहं प्रभोर्णमेव वैभवं निसङ्गचायसायकं धरं त्रिलोकनायकं दिनेशवंशमण्डनं महेशचापखण्डनं मुनीन्द्रसन्तरञ्जनं सुरारिवृन्दभञ्जनं मनोजवैवन्दितम् अजादिदेवसेवितं विशुद्धभूतविग्रहं समस्तदूषणापहं नमामि इन्द्रपतितं सुखाकारं सतागतं भजे सशक्तिधानुजं शचीप्रियप्रिमाजुनं वक्रीमुदयेनरं भजन्ति नमन्सरं पतन्ति नो भवार्णवे वितर्कवैचि सङ्कुले विविधवासिनो सदा भजन्ति मुन्दये मुदा निरस्य इन्द्रियादकं प्रयान्ति ते गतिस्वकं तमेकभूतं प्रभु इहारिणीश्वरं विभु जगद्गुरुं च शाश्वतं पुरीमेव जीवनम्. भजामि भाववल्लभं योगिनासुदुर्लभं स्वभक्तकल्पपादनं स्वयं त्वमेव बन्धवम् अनोपरूपमोमति नतोऽहमूर्विजापतिं प्रसीद मे नमामि ते पदाब्जभक्तिदेहि पठन्ति ये स्तोहम् इन्द्रं नराधरेण ते पदं व्रजन्ति नात्र संशयं त्वदीयभक्तिसेविता. सियावर रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे सियावर राम सीताराम सीतेची महाराज त्या ठिकाणी स्तुती केली. आणि त्यानंतर महाराज हात घेतलेला आहे. पूजा केल्यानंतर हात बसवलेला आहे. सीता मैया आणि अनुसयेकडे बसलेली आहे. आणि माता अनुसयेनं महाराज त्या ठिकाणी सीतेला पतिव्रतेचा धर्म शिकवलेला आहे, स्त्री धर्म शिकवलेला आहे. हरी जगपती व्रताचारी विधियहि वेद पुराण
अशा प्रकारे सांगितलं. उत्तम के अस बस म्हणमाही सफले वान पुरुष जगमाही. पतिव्रता तिला म्हणावं. उत्तम उत्तम पतिव्रता ती आहे की स्वप्नात सुद्धा ती परपुरुषाकडे पाहते. तिला अशा प्रकारची उत्तम आणि महाराज पतिव्रता म्हटलेली आहे. मध्यम प्रकारची पतिव्रता सांगितलेली आहे. मध्यम पत्परपती देख ही कैसे भ्राता पिता पुत्र तीज दैसे. मध्यम पतिव्रता सांगितली की ती परपुरुषाकडे पाहते महाराज, पण भाऊ काका मामा दादा हो आणि अशा प्रकारे महाराज तिचा भाव होतो. आणि अधम स्त्री सांगितलेली आहे महाराज. हरी बिनु अवसर भय ते रह जोई सानिहु अधम नारी जग सोई. कारण जी स्त्री पतीची सेवा करत नाही ती अधम आहे. धैर्य धर्म मित्र पत्नी स्त्री या चौघांची जी परीक्षा आहे कारण ती आपत काळामध्येच होत असते. तिघांची परीक्षा अशा प्रकारे आपला पती वृद्ध असेल, रोगी असेल, निर्धन असेल, मूर्ख असेल, आंधळा असेल, बहिरा असेल, कोपिष्ट असेल, हिंदी नसेल, परंतु महाराज तरी सुद्धा ती महाराज हरिभाव ठेवते त्यामध्ये आणि त्याची सेवा करते. परंतु जी महाराज नास्तिक स्त्री आहे तिचा पती देव जरी असला ना तरी ती महाराज पावलं पावली त्याचा अपमान करते. आणि अशा स्त्रीला महाराज वैकुंठाची प्राप्ती स्वप्नात सुद्धा होणार नाही. तिच्याकरता नरकाचे द्वार नेहमी उघडे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नाना प्रकारे माता सीतेला सांगितलेलं आहे. पतिव्रतेचा धर्म शिकवला. त्यानंतर अनुसया मातेनं सीतेला महाराज सुंदर वस्त्र दिले, पण वेळ दिले बरं का. आणि अशा प्रकारे काही आभूषण सुद्धा दिले. आणि त्या ठिकाणी महाराज पतिव्रता धर्म सांगितलेला आहे. अतिशय सुंदर आणि राम सीता आहे महाराज. उभय बीच श्री सोहई कैसी ब्रह्म जीव बीच माया जैसी. की जणू ब्रह्म आणि जीवाच्या मध्ये माया शोभावी अशी ती सीता आहे. पुढे महाराज आणि ऋषीचा आश्रम पावन केल्यानंतर श्रीराम आणि महाराज सांगतात की अनुसया मातेले की हे माते आता पुढील प्रवास आम्ही करतोय. कारण अनुसया जिच्या चित्तामध्ये अनु इतक्याही सुया नाहीत महाराज तिला अनुसुया असं म्हटलेलं आहे. जिच्या अंतकरणात बुद्धीत मनामध्ये दुसऱ्याबद्दल कधीही द्वेष नाही तिला अनुसया असं म्हटलेलं आहे. आणि अत्री ज्यानं तिघांचा नाश केला. म्हणजे नाही आणि त्री म्हणजे तीन, काम क्रोध लोभ त्यांचा नाश ज्यानं केला त्याला अत्री असं म्हणावं. सियावर रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे पुढे प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू असताना त्या ठिकाणी नद्या आहेत, वन आहेत, पर्वतांमध्ये वाट मार्ग काढत असताना समोर महाराज त्यांना एक विराध नावाचा राक्षस भेटला. आता हा विराध नावाचा जो राक्षस दृष्टीस पडला आणि तो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अंगावरती चाल करून आला. आणि जसा चाल करून आला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्याचा निपात केलेला आहे. रामबाणाने तो मरण पावला. आणि रामबाणाने मरण पावल्यानंतर तो ताबडतोब महाराज सुंदर रूप त्याला प्राप्त झालेला आहे. प्रभू रामचंद्राने त्यांना आपल्या आश्रमाला धाडले, आपल्या धामाला धाडलेलं आहे, पाठवलं आहे. आणि पुढे त्या ठिकाणी महाराज सीताराम पुढे चालायला लागले. अशा प्रकारे चालत असताना पुढे महाराज त्यांना शरभंग आणि ऋषीचा आश्रम भेटला. हा शरभंग ऋषी जो आहे महाराज यानं अनंत पटीनं महाराज त्या ठिकाणी तपश्चर्या केली की माझ्या जीवामध्ये, या प्राणामध्ये, या देहामध्ये जोपर्यंत माझा जीव आहे, हा जो माझा जन्म आहे हा मी सार्थकी केल्याशिवाय राहणार नाही. आणि कितीही कष्ट या देहाला जरी पडले तरी
त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय मी हा देह सोडणार नाही असं महाराज त्यानं तपस्या केली. कारण भेटी लागे जीवा लागली स्यास पाही रात्रंदिवस वाट तुझी. वाट पाहू लागला कधी राम येतील, कधी या जर्जराने देहातून मला मुक्त करतो. का? कारण शरभंग ऋषीचा जे देह आहे महाराज तो सडला होता, सडला. चिमटा जरी घेतला ना तर मास्कंड त्यांचा महाराज हातात घ्यायचा, इतका त्याचा देह सडला. आणि तो सतत महाराज त्या ठिकाणी भगवंताची वाट पाहत आहे स्वर्गात. हरी किती हरी दर्शन दे रे दे रे भगवंता. किती अंता पासी अनंता, किती अंता पासी अनंता. दर्शन दर्शन दे रे दे रे भगवंता. कारण महाराज शरीराला दुर्गंधी लागली होती महाराज. धन्य महाराज त्या शरभंग ऋषीचे ते शिष्य कसं महाराज त्यांची व्यवस्था करत असतील. कारण शरभंग ऋषीच्या आश्रमापासून महाराज जोडून जरी गेलं ना तरी दुर्गंध यायचा महाराज त्यांच्या हातात. अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी आलेले आहेत. पावलोपावली महाराज त्यांना ऋषी आणि महात्म्यांचे महाराज शरीराचे हाड पाहायला मिळत आहेत. कारण निशाचरांनी मारलेले जे साधू आहेत त्या साधूंच्या हाडांचा महाराज सापळा पाहायला मिळतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणी शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीराम आले. आणि आल्यानंतर प्रभू रामचंद्र येणार त्या आधीच महाराज या शरभंग ऋषीनं आपल्या साधनेनं, आपल्या योगानं, योग शक्तीनं आपला देह सुंदर बनवला. जे चामडा शरीराचं, जी काय आहे हे एका टोपल्याखाली महाराज त्या ठिकाणी लपवून ठेवले. कारण माझा राम, माझा देव ज्यावेळेस मला भेटायला येईल, कसा बरं मी पाया पडू त्यांच्या, कसा जवळ जाऊ. आणि माझ्या या दुर्गंधीमुळे माझ्या देवाला त्या ठिकाणी दुःख नको व्हायला पाहिजे. आणि म्हणून योग शक्तीनं त्यांना आपलं जे कातड आहे एका टोपली खाली ठेवून दिलं. वाहतो चरणी गीत फुलांची माळा तुझ्या मी अनंता.
सीताराम लखन सहित आलेले आहेत. इतका आनंद झाला महाराज त्या ठिकाणी शरण इतकं स्वागत केलं महाराज, इतका हर्ष झालेला आहे. त्यांना कळलं आज मी मुक्त होणार, नक्कीच मुक्त होणार. फळं दिली महाराज खायला, गोड गोड फळं दिली खायला. इतका सुंदर आश्रम आहे महाराज शरभंग ऋषीचा, काय वर्णन करावं. लक्ष्मणजी म्हणतात दादा या साधूचा आश्रम किती सुंदर आहे, मी जाऊ पाहायला. सीतापती म्हणतात जा लखन, जिकडे तिकडे फुलंच फुलं आहेत महाराज. आणि तो आश्रम पाहत असताना एका कोपऱ्यामध्ये जेव्हा लखनजी गेले त्यांना दुर्गंध आली. त्या ठिकाणी दुर्गंध आली, इतका भयानक वास आला त्या ठिकाणी. वकारे द्यायला लागले लखनजी, परत सुटले तिथं काय महाराज सेवक होते. लखनजी विचारतात त्यांना, अरे सेवकांना इकडे इतका पवित्र साधूचा पवित्र आश्रम हा, कसली दुर्गंध आहे, चल फेक आधी ते फेकून दे. काय अरे तुम्हाला कळत नाही काय, इथे सीतापती आले आहेत आणि इतकी दुर्गंध. लट 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 घाबरला तो सेवक, काय करावा आता. कारण लक्ष्मणजींना जर सांगतो तर गुरु आपल्या कोटीत होती. गेले लखनजी महाराज आणि त्या ठिकाणी महाराज काळीनं असं उडून फेकलं तर महाराज भयानक वर दिसलं. त्याने काय आहे महाराज, आमच्या गुरूंची महाराज शरभंग ऋषीचं हे कातळ आहे, त्वचा आहे, त्वचा आहे. अरे ते तर सुंदर आहे दिसायला. म्हणे योग शक्ती ती सुंदर दिसत आहे. भगवंताच्या भेटी करता त्यांनी आपला देह राखून ठेवला महाराज कित्येक वर्षापासून. आज त्यांची भेट झालेली आहे. अशा प्रकारे झाकमधला दे झाकले महाराज. गेले लखनजी त्या ठिकाणी, इतके दुःखी आहे, कष्टी आहे. प्रभू रामचंद्राने पाहिलं लखनकडे, लखन अरे काय दुःख झालं तुला, काय कष्टी आहे. दादा इकडे या. हो या महात्म्यानं तुमच्या भेटणी करता, तुमच्या भेट्या करता महाराज आपलं शरीर राखून ठेवलं. आणि इतकं दुर्गंधी त्या शरीराला आहे महाराज की इथून कोसो दूर त्या दुर्गंधीचा वास येतो, दुर्गंधी येते. सियापती महाराज गालातल्या गालात हसतात. काय इच्छा आहे लक्ष्मण तुझी. सांगितलं दादा साधूला मुक्त करा यातून. आता सध्याच्या स्थितीमध्ये जे साधू आहेत त्यांची जी काय आहे तीच काय आहे यांना बरोबर.
प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना सांगतात, लक्ष्मणजी मी तर द्यायला तयार आहे, कायम स्वरूपी द्यायला तयार आहे, पण ते घ्यायला तयार आहेत का? आधी त्यांना विचार. तेव्हा लखनजी म्हणायला लागले, महाराज दादा हो, असं कोण मूर्ख आहे या जगामध्ये की देव द्यायला आल्यावर घेणार नाही म्हणून? तुम्ही दिल्यावर ते काही नाही घेतील. अरे त्यांना विचारून तर पहा. ठीक आहे म्हटले. गेले लखनजी शरभंग ऋषीजवळ विचारतात, गुरुदेव हा असा प्रकार जो आम्ही पाहिला हा खरा आहे? म्हटले हो खरा आहे. मग आता देव तुमच्या घराजवळ तुमच्या घरात आलेला आहे, हे कायमस्वरूपी तुमचं देह परिवर्तन करून घ्या. त्यावेळेस महाराज शरभंग ऋषी म्हणतात की जे माझं प्रारब्ध आहे ते संपेल का? प्रभू रामचंद्रांना विचार. माझं जे प्रारब्ध आहे ना ते जर संपत असेल तर मला देवानं कधी 14 वर्षाच्या मुलाचाही जरी देह दिला तरी माझी तयारी आहे घेण्याची, पण माझं प्रारब्ध संपायला पाहिजे. गेले लक्ष्मणजी. हा दादा शरभंग ऋषी असंच म्हणतात. त्यावेळेस महाराज प्रभू रामचंद्र हसतात, सांगतात लखनला, अरे लखन प्रत्येकाला सुख दुःख वैराग्य ज्ञान हे त्याच्या प्रारब्धानुसार ठरलेलं आहे. अरे बाबा या जगामध्ये प्रारब्ध कोणीच कोणाचं बदलू शकत नाही. आपण कोण आहोत? आपण अवधपुरीचे युवक आहोत, राजपुरुष आहोत आपण, तरी सुद्धा आपल्याला वनवास आहे. हे आपलं प्रारब्ध आहे. मी तुला कित्येक वेळा सांगितलं की यामध्ये कैकेयीचा दोष नाही, यामध्ये राजाचा दोष नाही. कारण भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी. समाधान मनोनिया मनी मानून मनोनिया मनी मानून श्रीमंती गरिबी दुःख दारिद्र्य कष्ट रोग व्याधी हे सर्व प्रारब्धानुसार ठरलेलं आहे आणि यामध्ये कुणीही बदलू शकत नाही. हे आपलं कर्म आहे प्रत्येकाचं. आणि बाबा अरे कर्माचे जे भोग आहेत ते भोगूनच संपवावे लागतात, तसे ते संपत त्यांना सामोरे जावं लागते महाराज. आणि ते सामोरा जाण्याची जी कला आहे, हा जे धाडस आहे, जे प्रतिकार शक्ती आहे, ते महाराज या कथेमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. सियावर रामचंद्र भगवान की जय. रघुनाथ तिथून पुढे निघाले आणि त्या ठिकाणी वाटेनं महाराज ठिकठिकाणी रघुरायाला राक्षसाने मारून खाल्लेले महाराज झाडांच्या राशीच्या राशी दिसले. हरी अस्ति समूह देखी रघुराया, ओझे नमो निहालाजी हरिराया. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जानत हो
राम जय जय राम सिया राम जय जय राम सियावर रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आणि मग महाराज त्या ठिकाणी सुतीष्ण नावाचे ऋषी आहे. अगस्ती मुनीचा हा सुजान शिष्य आहे. त्याला सुद्धा श्रीरामाच्या आगमनाची बातमी कळली. तो सुद्धा पळत येऊन महाराज भगवंताला भेटला. दर्शनातून व्याकुळ होऊन महाराज धावत निघालेला आहे. आणि त्याची ती प्रेममग्न दशा पाहून श्रीराम महाराज अति प्रसन्न झालेले आहेत. अशा प्रकारे श्रुतीस्म ऋषी जो आहे त्यांनी महाराज वारंवार श्रीरामाचे पाय धरले आणि प्रभूला आपल्या आश्रमामध्ये आणून त्या ठिकाणी महाराज विविध प्रकारे त्या ठिकाणी त्यांची पूजा केली. मुनी अगस्ती कर शिष्य सुजाना शरणागती भगवाना. राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय श्रीराम आणि त्या सुकृष्णाला सांगतात, मी तुझ्यावरती परम प्रसन्न आहे. तुला काय मागायचं असेल ते मागून घे. कारण महाराज भक्ताचे प्रकार आहे. अशा प्रकारे चतुर्विधा भजते माम जना सुकृतो नो जना आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अशा प्रकारे भक्ताचे प्रकार आहे. वर मागून घ्या, काय मागायचं असेल. त्यामध्ये कोणी ज्ञानी भक्त आहे महाराज. अशा प्रकारे कोणी अर्थार्थी आहे, कोणी जिज्ञासू आहे. अशा प्रकारे अगस्ती आणि त्या सुतिष्ठाला महाराज त्या ठिकाणी भगवंतांना संधी दिली काय मागायचं. त्यावेळेस महाराज हा सुतिष्ण आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला म्हणतात की देवा, अनुज व जानकीसह आपण धनुष्यबाण धारण करून सदैव माझ्या हृदय रूप्याने अखंड आणि निरंतर माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या हृदयामध्ये तुम्ही निवास करा. एकट्या प्रभू रामचंद्राला नाही तर सीता आणि अनुज सर्वचे सर्व तिघचे तिघ तुम्ही माझ्या हृदयात. अशा प्रकारे त्या ठिकाणी एव मस्तु करी राम निवासा हरीश चले कुंभज ऋषी भासा. आणि त्या ठिकाणी सुकृष्ण आणि त्या ठिकाणी सांगतात की माझे गुरु आहेत हा अगस्ती ऋषी. आता आपण त्यांच्या आणि आश्रमात जाऊ. तिकडे महाराज निरोप पाठवला अगस्ती ऋषींना की श्रीराम येत आहेत. सुनत अगस्ती तुरंत उठी धाये हरि लोचना जल छाये राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. मुनि पद कमल पर दय भाई रामचंद्र भगवान की जय. अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आपला पहिले विषय होऊन गेलेला आहे की देवाला सुद्धा संतांची आवड आहे महाराज. देव सुद्धा महाराज संत संगतीची इच्छा करतो. अशा प्रकारे हा त्या ठिकाणी
अगस्त्य ऋषीनं सुद्धा महाराज श्रीरामाची स्तुती केली. श्याम तामरस दाम शरीरम जटा मुकुट परिधान मुनिचरम पाणीचाप शरकटी सुमीरम नौमी निरंतर श्री रघुवीरम. अशा प्रकारे हे नीलकमल की माला के समान श्याम शरीर वाले, जटाओं के मुकुट और मुनियों के वस्त्र पहने हुए, हाथों में धनुष्य बाण लिए तथा कमर में से कर्कश किए हुए श्री राम जी, मैं आपको निरंतर नमस्कार करता हूँ. सुंदर अशी स्तुती केली. कारण संत आणि संतांची देवाला आवड का आहे तर संत हे निरपेक्ष आहे. निरपेक्ष मुनीर शांतम निर्वैर समदर्शना. निरपेक्ष आहे, कुठल्याही प्रकारची आशा नाही त्यांना. लोकेशना, दारेशना, पुत्रेशना, वित्तेशना या 4 आशेच्या ते पलीकडे असतात. निरपेक्ष, मुनीर शांत. किती शांत आहेत महाराज संत. हो, एखाद्या वृक्षाप्रमाणे शांत आहे संत. जो का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देई जैसा. पाणी घालणाराला सुद्धा आणि कुऱ्हाड मारणाराला सुद्धा महाराज कधी शाप देत नाही ते, किंवा कधी प्रसन्न होत नाही. असे संत महात्मे आहेत. कसे आहेत संत महात्मे. या पृथ्वीप्रमाणे आहेत महाराज संत महात्मे. उत्तमाजे धरिजे पदमाजे अभिरिजे ते काहीचे नेनेजे वसुधा जीवी. सज्जनाचाही भार सहन करते हे बरो, दुर्जनाचाही भार सहन करते. बोलू नका. बोललं कधी त्या ठिकाणी पेळा भेटते खायला. सियावर रामचंद्र भगवान सीताराम राम राम 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 सीताराम राम. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम 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 सीताराम राम. निरपेक्ष मुनीर शांतम. किती शांत आहे महाराज. यवनंगावरी थुंकला प्रसाद देव मुक्त केला. किती शांत आहे महाराज. ज्ञानोबाच्या जोडीत त्या समाजानं शेण घातलं, कुणालाही श्राप नाही दिला महाराज. इतके शांत आहे. हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या आणि देवघरात एक आणि महाराज व्यक्ती जोड्या सहित आला, पण कधी त्याला बोलले नाही. जेवण करताना गिरिजा मातेच्या तो कमळक्यावरती बसला, परंतु त्या ठिकाणी महाराज नाथ महाराज म्हणतात आपल्या हरी पंडिताला पडू नको देतो, त्याचा सांभाळ. किती शांत आहे महाराज. निरपेक्ष मुनीर शांत निर्वैरम. कुणाशी त्यांचं वैर नाही. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. सुत सियावर रामचंद्र भगवान समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. अशा प्रकारे कुणाशी वैर नाही महाराज त्यांचं. निर्वैरम आणि समदर्शन. हा सगळ्यांकडे समदृष्टीने पाहण्याची ज्यांची दृष्टी आहे. एका गाढवामध्ये सुद्धा ते देव पाहतात. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला नाही महाराज, भेटला. नामदेव महाराजांना महाराज एका कुत्र्यामध्ये देव दिसला. अशा प्रकारे राजा जड भरताला महाराज एका हरणामध्ये देव दिसला. अशा प्रकारे त्या ठिकाणी समदर्शना ज्याची जी समदृष्टी झालेली आहे, अशी ते संत महात्मे आहे. काय त्यांचं बोलणं आहे महाराज.
कसे बोलतात ते, पुढा पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. पुढा स्नेह पाजरे. हो, त्यांच्या समोर जर एखादी व्यक्ती जर गेली ना तर ते आधीच आपलं स्नेह आणि महाराज प्रकट करतात आणि हसतात महाराज. त्यानंतर हसल्यानंतर पुढा स्नेह पाजरे, मागा, नंतर बोलायला लागतं, मागा चालती अक्षरे, आणि बोलण्याच्या आधीच पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्दापाठी अवतरे कृपा आधी. बोलायच्या आधीच कृपा करून टाकतात. त्यांना संत असं म्हटलेलं आहे. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. इतके शांत आहे संत. तितिक्षवा कारुणिका सुरहित सर्वदेहिना, अजात शत्रव साधव साधुभूषणा. असे संत महात्मे आहेत महाराज. आणि अशा संतांच्या संगती ज्यांना प्राप्त झाली महाराज, ते जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. ते जीवन आणि महाराज काम क्रोध लोभापासून दूर केल्याशिवाय राहत नाही. आणि हे जीवन सगळ्यांना प्राप्त होत नाही महाराज. त्याकरता अनंत जन्माची पुण्याही पाहिजे. प्रभू रामचंद्र महाराज वनवासात चालत असताना एका वृक्षाच्या खाली महाराज दुपारची वेळ आहे, बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर महाराज त्या ठिकाणी बाजूला सीता बसलेली आहे, लखनजी सुद्धा बसले आहे. आणि बसल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, लखन बघ बरं हे झाड, काय झाड सुंदर आहे रे लक्ष्मण आहे. आणि या झाडावर असलेली जी वेल आहे किती भाग्यवान आहे. झालं मग वाद सुरू. काय झालं वाद. प्रभू रामचंद्र म्हणतात की हे जे झाड आहे हे झाड सुंदर आहे. आणि माता सीता म्हणते, ओ झाड काय पाहता म्हणे, या झाडावर असलेली जी वेल आहे ना ही सुंदर आहे. आता दोघांमध्ये वाद झाला. प्रभू रामचंद्र म्हणतात झाड सुंदर आहे, माता सीता म्हणते वेल सुंदर आहे. विचारलं, लखन तू उत्तर दे, झाड सुंदर आहे की वेल सुंदर आहे. लखन आहेत ते लक्ष्मण जे आहेत म्हणतात, दादा ते झाडही सुंदर आहे, ती वेलही सुंदर आहे, पण या झाडाखाली बसणारा जो आहे ना तो फार भाग्यवान आहे. त्यांच्यापेक्षाही, त्या झाड आणि वेलीपेक्षाही भाग्यवान आहे. दादा ओ या झाडासारखेच तुम्ही मला आहात महाराज. माझा दादा म्हणजे मला सावली देणारे आणि त्या झाडाची शान ठेवणारी माझी मैया सीता आहे. आणि अशा सीताराम असलेल्या आणि या वृक्षाच्या झाडाखाली बसलेला हा भाग्यवान लक्ष्मण आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे संत जैन मला आता असा आशीर्वाद द्यावा की या ठिकाणी दया मुलींचा द्रोह करणारे जे राक्षस आहेत त्यांना मी मारू शकेन. त्या ठिकाणी महाराज अगस्त्य ऋषी त्यांना आशीर्वाद देतात आणि सांगतात की हे राम, इथून आपण आणि पंचवटीमध्ये राहा. पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे महाराज की श्रीरामचंद्र हे दंडकारण्यामध्ये आले असता त्या ठिकाणी अनेक ऋषी महात्मे त्यांच्या दर्शनाकरता आले आहेत. आणि महाराज त्या ठिकाणी भगवंताचं ते सुंदर लावण्य रूप पाहून, स्वरूप पाहून त्यांच्या ठिकाणी स्त्रीभाव जागृत झालेला आहे. तेव्हा रामचंद्रांना त्यांना सांगितलेलं आहे महाराज की ऋषींनो, ज्यावेळी द्वापार येईल आणि त्या द्वापारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी गोकुळामध्ये गोपी बनून याल अशा प्रकारे. कारण त्या भगवंताची त्या ठिकाणी स्तुती करता अप्रतिम असलेलं लावण्य भगवंताचं या जगात श्रीरामा इतकं महाराज सुंदर कोणीच नाही. राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा.
बाईयानो केशव बलवा माधव बलवा केशव बलवा माधव बलवा सियावर रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज पंचवटीमध्ये निवास करा असं अगस्ती ऋषींनी सांगितलं. हे प्रभू परम मनोहर ठाव पावन पंचवटी तेही नाव दंडक वन पुनित प्रभू करहु उग्र साप मुनिबर करहु. अशा प्रकारे गोदावरीच्या तीरावरती तुम्ही पर्णकुटी बांधून हे राम तुम्ही त्या ठिकाणी निवास करा. प्रभू रामचंद्र महाराज त्या ठिकाणी पंचवटीत आले आणि तेव्हापासून सगळे जे मुनी आहेत निर्भय झाले. त्या ठिकाणी निर्भय होऊन प्रसन्न आणि राहायला लागले. त्या ठिकाणी महाराज त्यांची यज्ञ परत सुरू झालेले आहेत. अशा प्रकारे आणि लक्षुभंजी म्हटले प्रभू ज्ञान वैराग्य माया आणि भक्ती मला सांगा. अशा प्रकारे जीव आणि ईश्वर यांच्यातील जे भेद आहे ते मला समजून सांगा जेणेकरून माझा मोह नष्ट होईल. अशा प्रकारे त्यावेळेस श्रीराम सांगतात लक्ष्मणला, अरे मी आणि माझं तू आणि तुझं इथून तिथपर्यंत जेवढे विचार आहेत ना ती सगळी माया आहे बाबा. जे मला माझं वाटते ते तुमचं तुम्हाला वाटते. हे माझं आहे ते माझं आहे. जिथपर्यंत माणसाची दृष्टी जाईल मग ते स्वप्नात काय जाणं. स्वप्नात जरी राजा झाला तरी ती मायाच आहे. ती सगळी माझी माया आहे. आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. आणि मी आणि माझं याचा ज्याला विसर पडला ना तो मायेपासून दुरावला महाराज. अशा प्रकारे कारण ही जी माया आहे लखन अरे ही जीव समुदायाला वश करते. इंद्रियांचे विषय जोपर्यंत मन जाईल महाराज तिथपर्यंत ही जाते. अशा प्रकारे सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि हे बघ लखन हा सगळा मनाचा खेळ मी माझं तू तुझं. आणि हे जे मन आहे ह्या मनाच्याच मागं सगळं धावताय. मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठ श्रावला तोची धन्य. मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्ष बंधाय विषय सक्तम मुक्त निर्विषय स्मृतम वा चंचल ही मना कृष्ण प्रमादी दुर्बल बुद्बुलम तस्याहम निग्रहमन्ये वायुर्यम सुदुष्करम. अशा प्रकारे कारण मनी आकडे सर्वासी पर मन ना कडे कोणासी. अशा प्रकारे लखन या मनाची चंचलता गती जर स्थिर करायची असेल तर त्या ठिकाणी राम नामरूपी तत्व मनात दृढ करावं लागणार आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी.
आणि अशा प्रकारे भरपूर त्याला दया आल्याशिवाय राहणार नाही. तू मन मी हेच करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वा ते नमस्कारी मज एका ते. माझी ये भजनी प्रेम धरी, तू मन हे मीच करी. अशा प्रकारे सर्वत्र नमस्कारी मज एका ते. कारण रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलंय, मनाला सज्जन म्हटलेलं आहे महाराज. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जनानुद्धरीनाथ लोकत्रयाचा. अशा प्रकारे. आणि म्हणून संत महात्म्याने सांगितलेलं आहे बापा की सांगितलं आहे आपल्याला महाराज की देह हीच शेती आहे. आत्मा या शेतीचा मालक आहे. मुलगा हा त्याचा महाराज मुलगा आहे आत्म्याचा. या मुलं आणि मन रूपी मुलानं महाराज जर सत्कर्म केलं तर त्या बापाला आनंद होतो. या शेतीमध्ये सत्कर्माचं बीज पेरलं तर सत्कर्माचं उत्पन्न आहे. आणि महाराज त्या ठिकाणी महाराज दुष्कर्माचं बीज जर पेरलं तर आत्म्याला दुःख वाटते महाराज. आयुष्यभर जर आपण पाप केलं, ज्या वेळेस महाराज आत्मा आपल्याला सोडून जातो ना, या देहाला लाथा मारतो की अरे तू माझं अनहित केलेलं आहे, परत 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 मला तू त्याच आणि चक्रव्यूहामध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून शरीर ही शेती आहे महाराजाची, मशागत करा. कारण विमान बनवणारा एक माणूस आहे, सुई दोरा बनवणारा सुद्धा माणूस आहे. आतापर्यंत मानवानं किती प्रगती केली महाराज, की महाराज कुठला मनुष्य कुठे हालत म्हटल्यानंतर तिकडे त्यानं शिंक जर दिली तर आपल्याला इकडे मोबाईलमध्ये महाराज दिसते. एवढंच की आपल्या अंगावर उडत नाही काही, पण दिसते की नाही. तिकडे जर मोबाईलमध्ये शिंक दिलीस तर समोर आपल्याला दिसते. एवढं महाराज विज्ञान पुढे गेलं. का बरं गेलं हे? कारण मानवाकडे ती शक्ती आहे, तो काहीही करू शकतो. कारण आपण त्याचे वंश महाराज. अशा प्रकारे कारण मनाच्या साह्यानंच महाराज मानवाची निर्मिती झाली आणि मनाच्या साह्यानंच महाराज विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम. पैसा न लागे, रुपया न लागे, कौड़ी न लागे, पुण्याची पैसा लागे, रुपया न लागे, दादा कवळी कवळी. मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम, मनवा खेती करो हरे नाम. कशाला म्हणतात महाराज मन? कशाला म्हणतात? ज्याला सगळं कळते, खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, सगळं कळते त्याला. हे खाल्ल्यानंतर शरीर व्याधी होऊ शकतात. सगळं कळते त्याला, सगळ्या गोष्टी जाणतो तो, पण निर्णय घेऊ शकत नाही की खरोखर हे खराबच आहे हे वाईट आहे. हे ज्याला कळतं त्याला मन असं म्हणतात. आनंद, दुःख, अपमान हे सगळं पचवतो महाराज, त्याला मन असे म्हणतात. सगळं सुख आणि दुःख मनात साठवतं, त्याला मन असे म्हणतात. सुखही मनात साठवतो, दुःखही मनात साठवतो.
एखाद्याला काही काही वाईट जर बोलला ती मनात साठवतो आणि 12 वर्षानं त्याचा बदला घेतो महाराज, त्याला मन असं म्हणतात. एखाद्याला आपल्या घरी जर ऐरामध्ये साडी जर जुनी किंवा फाटलेली किंवा एखादा डाग पडलेला जर आणला तर ते मन निर्णय घेतं, ही साडी आता बस तुझ्या घरी, त्याला मन असं म्हणतात. कुणावर स्वतःपेक्षाही जीवापाळ प्रेम करतं, त्याला मन असं म्हणतात महाराज. आणि महाराज मारापेक्षाही टोचून बोललेलं ज्याला लागतं त्याला मन असे म्हणतात. सियावर रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. नाही, आमच्या मनाला काही वाटत नाही का मी विषय तो बा माझ्याकडे पाहिजे, माझ्या मनाला काही वाटत नाही. हो, सियावर रामचंद्र भगवान की. एक बार प्रभु सुख सीना लक्ष्मण सीताराम राम राम 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 लक्ष्मणाला श्रीराम या ठिकाणी महाराज उपदेश करत आहेत. विद्या विद्या दृष्ट सज्जन अशा प्रकारे दंभ हिंसा या प्रकारे चर्चा करत आहेत. जीव शिव सांगतायत, मोह मत्सर दंभ इत्यादी महाराज विकार सांगतायत. अशा प्रकारे अनेक प्रकारे त्या ठिकाणी ज्ञान सांगत आहेत. आणि त्यानंतर मग संतांचा विषय करतायत. संत चरण पगज अति प्रेमा मन क्रम भजन भजन दृढने राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे सांगत असताना एक दिवस महाराज त्या ठिकाणी रावणाची बहीण आहे शूर्पणखा, आणि हे शूर्पणखा एक दिवस आणि पंचवटीमध्ये आली. पंचवटीमध्ये आली, राक्षसी आहे, वाईट प्रवृत्तीची आहे. आणि महाराज त्या राक्षसीनं श्रीरामांना पाहिलं. आणि महाराज त्या ठिकाणी भगवंताला तिनं पाहिल्यानंतर शूर्पणखेच्या अंतकरणामध्ये महाराज त्या ठिकाणी लोभ निर्माण झाला, काम उत्पन्न झाला तिला. आणि काय करावं अशा प्रकारे ती विव्हळ झाली कामानं त्या ठिकाणी. आणि मग कारण दुर्जन जे लोक आहे महाराज, दुर्जन लोक महाराज इतरांना फसवण्या करतात, सुंदर रूप धारण करतात. मधोतिष्ठन्ति जीवाग्रे हृदय तो हलाहलम. कारण बाळकृष्णाला मारण्याकरता सुद्धा महाराज त्या ठिकाणी पुतणीनं सुंदर वेश धारण केलेलं. कारण जे दृष्ट दुर्जन लोक आहेत, तोंडावर काही मागे काही, अशा प्रकारे
त्यांच्या फक्त दिसण्यामध्ये सुंदरता आहे, परंतु अंतःकरण ज्यांचं हलाहल विषानं भरलेलं आहे, अशी ती शूर्पणखा आणि हिनं सुंदर रूप धारण केलेलं आहे. सुंदर रूप धारण करून ही श्रीरामाकडे आली. अशा प्रकारे आणि सांगितलं हो की तुम्ही खूपच सुंदर आहात. प्रभू रामचंद्राचं तिनं त्या ठिकाणी वर्णन केलं आणि सांगितलं की अजून मी विवाह वगैरे केलेला नाही आहे, वराच्या शोधात आहे मी, कारण माझ्यासारखा सुंदर मला आतापर्यंत भेटलाच नाही. अशा प्रकारे मी अविवाहित आहे. तेव्हा माझी इच्छा आहे की आपल्यासोबत माझा विवाह व्हावा. प्रभू रामचंद्र सांगतात तिला, अगं शूर्पणखा, माझा विवाह झालेला आहे, बघ माझी पत्नी आहे सीता, आणि लग्न झाल्यामुळे आणि मी शपथ घेतलेली आहे की मी एक बाणी एक वचनी एक पत्नी अशा प्रकारचा राहील, त्यामुळे मी विवाह करू शकत नाही. मग मी काय करू? त्यावेळेस महाराज प्रभू रामचंद्रानं लखनच्याकडे महाराज बोट टाकून, माझा तो धाकटा भाऊ आहे त्याच्याकडे जा आणि त्याला विचार. आणि मग त्या ठिकाणी महाराज ही शूर्पणखा आणि महाराज लक्ष्मणजीकडे गेली आणि लक्ष्मणजींना महाराज तिनं प्रस्ताव टाकला त्या ठिकाणी, माझ्यासोबत विवाह कर. लखनजी आहेत ते पहिलेच तिखट स्वभाव, ओळखलं ही राक्षसी आहे. महाराज प्रभू रामचंद्रानं पूर्ण सांगितली की ही राक्षसी आहे, सांगितलं हिचं नासाखंडन कर. आणि त्या ठिकाणी महाराज लखनजीनं त्या शूर्पणखेचं नासाखंडन केलं आणि ती भेसूर झालेली शूर्पणखा महाराज हा मोठ्यानं आरायला लागली. आपल्या त्या राक्षसी रूपामध्ये ती प्रगट झाली आणि त्या ठिकाणी धमकी देऊन गेली, देख लुंगी शूर्पणखा रावण जो अशा प्रकारे ती शूर्पणखा महाराज आणि रावणाची बहीण आहे, ती महाराजाचं नासाखंडन झालेला आहे. प्रभू समर्थ कौशलपुर राजा, जो कुछ करही उन्हीं सब छाजा. सेवक सुखच मान भिकारी, व्यसनी धन सुभगती विचारी. कौशलपूरचे राजा आहेत. अशा प्रकारे महाराज आणि ही जी नासाखंडन केलेली महाराज त्या ठिकाणी असलेली महाराज शूर्पणखा तिथून निघालेली आहे आणि त्या ठिकाणी तिचं नाक कान कापलेलं आहे. लक्ष्मण ती लागव सौ नाक कान बिनो किनी, कर रावण कहा मर चुनौती दिनी. नाक कान बिनो भई बिकरारा, जनोस्त्र बसैल गुरु गई धारा. हर दुषण पही गई बिल पाता. आणि अशी नासाखंडन झालेली महाराज ती शूर्पणखा आहे. आणि शूर्पणखा महाराज त्या खर आणि दुश्मनांवरती ओरडते आहे त्या ठिकाणी. आणि त्या रावणाला शिव्या शाप देऊ लागली ती खर दुश्मनाच्या समोर, की सेवकानं सुखी होण्याची इच्छा करणे, भिकाऱ्याने मान सन्मानाची, व्यसनाची महाराज मान सन्मानाची इच्छा करणे, एखाद्या व्यसनी व्यक्तीनं श्रीमंत होण्याची इच्छा करणे, व्यभिचारी व्यक्तीने सद्गती मिळण्याची इच्छा करणे, लोभी माणसानं यशाची इच्छा करणे, म्हणजेच महाराज आणि प्राण्याने महाराज आकाशाचे दूध काढण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. आकाशाचं दूध कधी काढल्या जाईल का? अशा प्रकारची शूर्पणखा बोलत आहे. आणि त्या ठिकाणी महाराज रडत आहे. ती अकराळ दुखवाळ दिसू लागली, ती विलाप करत आहे. रावणाकडे गेली आणि रावण महाराज त्या ठिकाणी नशेमध्ये पडलेला आहे, धुत आहे रावण.
त्या ठिकाणी ती रावणाला सुद्धा उपदेश करू लागली महाराज. नाना प्रकारे बोलायला लागली की अरे रावणा, तू मदिरा पितो, त्या ठिकाणी पडून राहतो, हे बघ माझी काय अवस्था झालेली आहे या ठिकाणी. हो, तुझ्या मस्तीमध्ये तू धुंद राहतो. कौसलपूरचे 2 युवक आहे, त्यांच्यासोबत सुंदर स्त्री आहे आणि त्या लहान्या भावानंच त्या ठिकाणी माझी अशी अवस्था केलेली आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण हा खरदूषणाला आज्ञा देतो, जा दोघ्या बंधूंना पकडून आणा, मारून टाका आणि त्यांच्या स्त्रीला घेऊन या. सियावर रामचंद्र भगवान की, पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे महाराज उपदेश केलेला आहे त्या ठिकाणी रावणाला. करसी पान सोवसी दिन राती, सुनी नाही तब शिरपुरारती, बोली वचन क्रोध करी भारी, देश कौसके सुरपती विसाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं, परंतु काय ऐकायला तयार नाही. खरदूषण आणि महाराज या ठिकाणी आलेले आहेत. खरदूषण अशा प्रकारे आले, सैन्य सोबत आणलेलं आहे. त्यावेळेस लखनजी त्यांना उपदेश करतात की हे खरदूषणा, तू वापस जा, विनाकारण मरून जाशील तू या ठिकाणी. हा, रामाला शरण जा, सांग त्या रावणाला की तू रामाला शरण जा. हो, अशा प्रकारे साधू संतांना त्रास देतोय हे बंद कर. रस्त्याला कितीतरी हाड मासं दिसले साधूंची. हा, आणि जर रामाला शरण नाही गेला